नमस्कार. तरुणाई म्हणजे सळसळता उत्साह, ऊर्जा आणि सारे अवकाश कवेत घेण्याची महत्वाकांक्षा. या उत्साह, उर्मी आणि ऊर्जेच्या बळावर प्रत्येक काळातील तरुण पिढीच्या हातून काही सृजनात्मक घडत असते, नवनिर्मिती होत असते. स्वामी विवेकानंद म्हणायचे, तुमच्या देशातील तरुणाईच्या ओठांवर कोणतं गाणं आहे हे सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगेन. तरुणाईच्या मनात जे धुमसत असतं ते गाणं म्हणून त्यांच्या ओठांवर येतं. सहसा आपल्या लक्षात येत नाही, पण आपल्या सभोवतालच्या जगात अपरिमित उत्साह घेऊन ही ऊर्जेची बेट वावरत असतात. कुणी लेखक म्हणून शब्दातून व्यक्त होत असतं, कुणी कवी म्हणून रसिकांच्या मनावर गारूड करत असतं, कुणी पत्रकार म्हणून दुर्लक्षित जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत असतं, तर कुणी लघु उद्योजक म्हणून नव्या निर्माणाची धडपड करत असतं. कुणी डॉक्टर म्हणून समाजाच्या आरोग्याची चिंता वाहत असतं, तर कुणी अभियंता म्हणून रचनात्मक उभारणीच्या कामात गढून गेलेलं असतं. कुणी शिक्षक, प्राध्यापक म्हणून विद्यार्थी जीवनाला आकार देत असतं, तर कुणी संशोधक म्हणून व्यासंगाच्या महासागरात मुसाफिरी करत असतं. कुणी आपल्या चिंतनशील भाषण प्रवचनाच्या माध्यमातून लोकमानस घडवत असतं, तर कुणी स्पर्धा परीक्षांची गांभीर्याने पूर्वतयारी करत नव्या प्रशासनाची परिभाषा तयार करत असतं. खर तर अशा या तरुणाईचा संघर्ष, यश, कर्तृत्व सारच प्रेरणादायी असतं. पण आपण उथळ पाण्याला खळखळाट फार असे त्यांचे सदोष मूल्यमापन करत एकतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, नाहीतर त्यांना अनुल्लेखाने मारतो. टीका करायची असली तरी हरकत नाही, पण निदान त्यांच्या मनात काय खळबळ चालू आहे हे समजून घेणे आवश्यक नाही का? तरुणाईच्या मनातील चिंता आणि चिंतन सगळ्यांच्या समोर यावे या हेतूने युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने युथ फ्रॉम डिफरंट काइंड्स बट ऑल हॅव इग्नायटेड माइंड्स या भावनेतून इग्नायटेड माइंड्स हा आगळा वेगळा उपक्रम युवा मनवंतर या तरुणाईच्या डिजिटल कट्ट्यावर आम्ही राबवत आहोत. या उपक्रमातील 6वा प्रज्वलित तरुण आहे शौनक बंगाळे, अटलांटा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आज जरी शौनक अमेरिकावासी असला तरी त्याचे मूळ गाव जिंतूर, पण जन्म हदगावचा. शिक्षण नांदेड, लातूर, पुणे आणि त्रिची, आणि नोकरीच्या निमित्ताने कर्नाटकातील बेंगलुरू, हरियाणातील गुरुग्राम आणि अमेरिकेतील फोनिक्स आणि अटलांटा. आपल्या मानसिकतेला भाषा प्रदेशाच्या चौकटी आणि उंचावणाऱ्या झेपेला पारंपरिक आडकाठी त्याने कधीही येऊ दिलेली नाही. अगदी शालेय जीवनापासूनच सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावरती स्वतःला उत्क्रांत करत नेणे हा शौनकचा स्वभाव राहिलेला आहे. म्हणून तर 4थीत असताना जिल्ह्यात पहिला, 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरा, गणित प्रावीण्य, गणित प्रज्ञा परीक्षा यामध्ये उत्तम गुणानुक्रम, प्रज्ञा परीक्षेत मराठवाड्यात पहिला, 8व्या आणि 9व्या वर्गात MTS आणि 10व्या वर्गात NTS परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याने शिष्यवृत्ती मिळवलेली. अभ्यासात असे हुशार असणारे विद्यार्थी पुढील आयुष्यात निव्वळ पुस्तकी होऊन जाण्याची शक्यता असते, परंतु शौनक याही बाबतीत ठळक अपवाद ठरला. शैक्षणिक कारकिर्दीत सातत्याने सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या शौनकने थेट नोकरीच्या मागे न लागता 10 वर्षांपूर्वी इझी मंत्रा टेक्नॉलॉजीज नावाचे स्टार्टअप आपल्या मित्रांसोबत सुरू केले होते. ग्रामीण भागामध्ये बँकिंग प्रणालीची परिणामकारकता वाढविणारा त्याचा हा प्रयोग अतिशय दखलपात्र ठरलेला होता. पण एवढ्यावर समाधानी होईल तो शौनक कसला? त्रिची येथील NIT या प्रतिष्ठित संस्थेमधून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर WP कॅरी स्कूल ऑफ बिझनेस, अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी येथून मास्टर्स ऑफ सायन्स इन बिझनेस अनालिटिक्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्याने आपल्या प्रयोगशीलतेला पुढे नेले. खरे तर गणित हा त्याच्या आवडीचा विषय.
परंतु घरातील अभिरुची संपन्न वातावरणामुळे साहित्याच्या वाचनाचीही त्याची आवड अबाधित राहिली. आज घडीला तो प्रिन्सिपल डेटा सायंटिस्ट म्हणून ॲश्युरंट या प्रतिष्ठित इन्शुरन्स कंपनीत कार्यरत आहे. डेटा सायन्स म्हणजे विदा विज्ञान हा त्याच्या व्यवसायाचा भाग, पण या पलीकडे जाऊन अन्यही अनेक गोष्टी तो करत असतो. आपल्या शाळेसाठी निधी उभारण्याचे त्याचे काम हे त्यापैकीच एक. शौनकच्या आजपर्यंतच्या वाटचालीकडे पाहिले की केशवसुतांच्या शूर शिपायाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, नवी एक पंथाचा, तेच पतित की जे आखडीती प्रदेश साकल्याचा. खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख, कुपातील मी नचमंडूक. मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदीन मला साहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. स्वतःभोवती पडत जाणाऱ्या कुंपणांना सातत्याने उल्लंघून पुढे निघालेल्या त्याच्यासारख्या नव्या मनूतील नव्या दमाच्या तरुणाने विदा विज्ञानासारख्या महत्वाच्या परंतु दुर्लक्षित विषयाचा घेतलेला वेध ऐकण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. आपण त्याच्या मांडणीचे हार्दिक स्वागत करूया. नमस्कार मित्रांनो, मी शौनक बंगाळे. मी मूळचा नांदेडचा. माझं शालेय शिक्षण प्रतिभा निकेतन हायस्कूल श्रीनगर नांदेड इथून झालेलं आहे. आणि शाळेमध्ये असताना गणित हा माझा आवडता विषय होता आणि गणिताचे कोडे सोडवण्याचा मला तेव्हाही छंद होता, आताही आहे. आणि मे बी त्यामुळेच मी स्कॉलरशिप किंवा NTSC अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकलो. त्यानंतर 11वी-12वीला मॅथमॅटिक्स नॅचरलीज चूज केलं आणि NIT तिरुचिरापल्ली इथून मी इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी मॅथमॅटिक्स रिलेटेड एरियामध्ये जॉब करण्यासाठी कंपनी शोधत होतो आणि म्यू सिग्मा नावाची एक कंपनीबद्दल मी ऐकलं आणि त्यांची टॅगलाईन होती डू द मॅथ. म्यू स्टँड्स फॉर मीन विच इज ॲव्हरेज ऑफ नंबर्स अँड सिग्मा स्टँड्स फॉर स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ अ सेट ऑफ नंबर्स. नाव आणि टॅगलाईन आणि लोक आणि सगळेच जण मला तिथले आवडले आणि तिथलं कामही आवडलं आणि अशा प्रकारे माझा डेटा ॲनालिटिक्स या एरियामध्ये माझं करिअर सुरू झालं. म्यू सिग्मानंतर मी ॲब्सोल्यूट डेटा नावाची दुसरी डेटा ॲनालिटिक्स कंपनी दिल्ली येथे जॉईन केली आणि त्यानंतर बिझनेस ॲनालिटिक्स या एरियामध्ये मास्टर्स करण्यासाठी USला आलो. ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स केल्यानंतर मी हनीवेल एरोस्पेस या कंपनीमध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून जॉईन झालो आणि तो जॉब करत असतानाच मला हे जाणवलं की मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्रामिंग याशिवाय डोमेन नॉलेज किंवा बिझनेस नॉलेज हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि एरोस्पेस हा इंटरेस्टिंग एरिया असल्यामुळे मला तिथे जॉब करण्यात नक्कीच मजा आली. त्यानंतर सध्या मी ॲश्युरंट नावाच्या इन्शुरन्स कंपनीमध्ये अटलांटा जॉर्जिया येथे जॉब करतो आहे आणि मी तुम्हाला डेटा ॲनालिटिक्स या एरियाबद्दल सांगणार आहे असं मी प्रोमोमध्ये सांगितलं. पण त्याची सुरुवात करण्याआधी डेटा म्हणजे नेमकं काय हे मी सांगू इच्छितो. डेटा इज अ कलेक्शन ऑफ फॅक्ट्स. समटाइम्स दे आर नंबर्स, figures, words, or just description of things. आणि data can be structured or unstructured. Structured data मध्ये तुमचा regular rows and columns असतील. Unstructured data मध्ये text, images, documents किंवा videos सुद्धा असू शकतात.
प्रत्येक डेटामध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन दडलेली असते. आणि मी आधी पण सांगितल्याप्रमाणे डेटापासून इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करणे या प्रक्रियेला डेटा ॲनालिटिक्स म्हणतात. आता ह्या प्रोसेसमध्ये देर इज समथिंग कॉल्ड DIKW पिरॅमिड, ज्यामध्ये D स्टँड्स फॉर डेटा, I स्टँड्स फॉर इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन म्हणजे फक्त डेटामधून मिनिंग काढणे, एवढाच आपण त्याचा अर्थ घेऊया इथे. त्यानंतर नेक्स्ट थिंग इन द पिरॅमिड इज नॉलेज. सो रिलिव्हंट इन्फॉर्मेशन or objective information, it's called knowledge in this context. आणि नॉलेज डेटामधून एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्यामधून जर तुम्ही ॲक्शनेबल काही इन्साईट काढू शकणार असाल तर त्याला म्हणणार आपण विजडम किंवा व्हॅल्यू. आणि त्या ॲक्शनेबल इन्साईट तुम्हाला प्रॉफिट मिळवण्यासाठी मदत करेल, किंवा काही सेव्हिंग करण्यासाठी मदत करेल, किंवा काही फ्रॉड डिटेक्ट करण्यासाठी मदत करेल. सो ती ॲक्शन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असू शकते आणि त्याचे एक्झाम्पल्स मी पुढे सांगणारच आहे. आता डेटा ॲनालिटिक्स. डेटा ॲनालिटिक्स ह्यामध्ये सुद्धा 3-4 टाईप्स आहेत. स्टार्टिंग विथ डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिटिक्स, म्हणजे असलेल्या डेटाला तुम्ही एका विशिष्ट फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करणे. मग त्या डॅशबोर्ड असो किंवा एक रिपोर्ट असो, कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही त्याला डिस्क्राईब करताय. दॅट इज कॉल्ड डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिटिक्स. आपल्याकडे क्रिकेट प्लेयर्सचा डेटा असतो आणि आपण जाऊन क्रिकइन्फो किंवा अजून कुठल्या वेबसाईट्सवरून प्लेयर्सचे स्टॅट्स बघतो. सो दॅट इज जस्ट डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिटिक्स. वी आर नॉट डुईंग एनिथिंग विथ दॅट डेटा. नेक्स्ट लेवल इज इन्क्युझिटिव्ह ऑर डायग्नॉस्टिक ॲनालिटिक्स, जिथे तुम्ही डेटामधून जी काही इन्फॉर्मेशन मिळते आहे त्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारता की का, हे असं का झालं. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे टेम्परेचरचा ट्रेंडचा डेटा आहे ओव्हर द इयर्स, 100-200 वर्षांचा, आणि तुम्हाला कळतं आहे की दरवर्षी ॲव्हरेज टेम्परेचर अर्थवरचं वाढत चाललं. तर तुम्ही ट्रेंड बघितला, ते झालं डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिटिक्स. आणि तो का वाढत चालला आहे, क्लायमेट चेंज किंवा बाकी डिफॉरेस्टेशन, जे काही कारणं असतील, दॅट इज युअर inquisitive analytics. The next step is predictive analytics. So हा तुम्ही ट्रेंड बघितल्यानंतर 2050 मध्ये किंवा 2100 साल जेव्हा येईल तेव्हा टेम्परेचर, मॅक्झिमम टेम्परेचर किंवा मिनिमम टेम्परेचर किती असेल हे जर तुम्ही प्रेडिक्ट केलं तर दॅट इज युअर प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स. आणि द नेक्स्ट स्टेप इज प्रेस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स. सो हे 4 स्टेप्स एकत्र जेव्हा करू त्याला म्हणतात DIPP, डिप प्रिन्सिपल. डिस्क्रिप्टिव्ह, इन्क्विजिटिव्ह, प्रेडिक्टिव्ह आणि प्रेस्क्रिप्टिव्ह. प्रेस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्सचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या ई-कॉमर्स वेबसाईटला कन्सल्ट करतात तुम्ही ॲज अ डेटा सायंटिस्ट, आणि त्यांचे सेल्स वरचेवर कमी होत आहेत आणि दे आर नॉट एबल टू कोप अप विथ द कॉम्पिटिशन इन द मार्केट, आणि दे वॉन्ट नो की काय करता येईल. सो त्यामध्ये तुम्ही आधी ट्रेंड पाहणार, ओव्हरऑल ट्रेंड कसा आहे, इकॉनॉमीचा ट्रेंड कसा आहे, ई-कॉमर्स मार्केटचा ट्रेंड कसा आहे, कशामुळे कमी होत आहेत त्यांचे सेल्स, लच ते सुद्धा आपल्याला कळलं.
की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. फ्लिपकार्ट असो किंवा अमेझॉनकडून तुम्हाला खूप जास्त कॉम्पिटिशन येते आहे. त्यानंतर तुम्ही प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स करून ट्रेंडसुद्धा पाहिले की पुढे सुद्धा काही होप दिसत नाही आहे. देन यू प्रिस्क्राईब समथिंग टू दॅम. तुम्ही त्यांना सांगता की तुम्ही सर्टन एरियाजमध्ये मार्केटिंग करू शकता किंवा तुम्ही कुठल्या दुसऱ्या कंपनीसोबत वेबसाईटसोबत पार्टनरशिप करू शकता, ॲक्वायर होऊ शकता किंवा दुसऱ्या कुठल्या छोट्या वेबसाईटला ॲक्वायर करू शकता. सो अशा टाईपचे जे काही तुमचे प्रेस्क्रिप्शन्स असतील, तुमचे सजेशन्स असतील, दे विल बी बेस्ड ऑन डेटा इन्स्टेड ऑफ जस्ट इंट्युशन. सो महत्त्वाचा मुद्दा मला इथे सांगायचा आहे तो म्हणजे तुमचे डिसिजन्स हे डेटा बेस्ड असले पाहिजेत आणि तोच डेटा ॲनालिटिक्सचा मूळ पाया आहे. वर्षानुवर्षे डिसिजन्स हे कोणाच्या तरी CEO किंवा बाकी जे कोणी डिसिजन मेकर्स असतील त्यांच्या इंट्युशनवर, त्यांच्या इंटेलिजन्सवर बेस्ड डिसिजन्स घेतले जातात. ते नेहमीच बरोबर असतील असं नाही. सो डेटा ॲनालिटिक्स यूज करून आपल्याला त्या डिसिजन्सना सपोर्ट करायचं आहे किंवा अपोज करायचं आहे आणि काहीतरी वेगळं सजेस्ट करायचं आहे. आणि हे दिस इज नॉट जस्ट लिमिटेड टू कंपनीज. तुमचे पोल्स असतील किंवा तुमची फ्युचर प्लॅनिंग्स असतील, देशाचे फायनान्शियल प्लॅनिंग असेल, ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला डेटा यूज करून तुम्ही काहीतरी प्रेडिक्ट करू शकता किंवा प्रिस्क्राईब करू शकता. इन जनरल या एरियामध्ये करिअर कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. यावर्षी कोविडच्या काळात भरपूर लोकांचे जॉब जात आहेत असं आपण ऐकतो. एम्प्लॉयमेंटबद्दल क्वचितच काही चांगल्या न्यूज येत आहेत. पण तरीसुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये मी अशी न्यूज वाचली की डेटा सायंटिस्ट या प्रोफेशनसाठी भारतामध्ये 93,000 जागा ओपन आहेत प्रायव्हेट कंपनीजमध्ये. आणि त्या फक्त बेंगलोर किंवा पुणे, मुंबई किंवा दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्येच नाही, तर बाकी काही मीडियम साईज सिटीजमध्ये सुद्धा काही डेटा सायन्स रिलेटेड जॉब्स ओपन आहेत. कारण कंपनीजना प्रत्येकच वेळी मोठमोठ्या सिटीजमध्ये इन्व्हेस्ट करणं शक्य होत नाही. सो दिस इज अ गुड ट्रेंड आय थिंक. आणि आपण नक्कीच एक्सप्लोअर करायला हवा. नक्कीच ज्यांना इंटरेस्ट आहेत त्यांनी नक्कीच सर्च करून बघायला पाहिजे. इवन या व्हिडिओच्या आधी मी Naukri.com वर बघितलं तर जस्ट डेटा ॲनालिस्ट या पोझिशनसाठी महाराष्ट्रातच 10-12 हजार पोझिशन्स ओपन आहेत. म्हणजे नक्कीच या एरियामध्ये सध्या ग्रोथ आहे, अपॉर्च्युनिटीज आहेत आणि आपल्याला इंटरेस्ट असेल तर आपण त्यामध्ये नक्कीच स्किल्स डेव्हलप करून पुढे जाऊ शकतो. या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे डेटा सायन्स ह्याचा जो स्किल सेट आहे तो इकडे मॅथ्स, IT, देन कम्प्युटर सायन्स किंवा IT, मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स आणि बिझनेस नॉलेज किंवा डोमेन नॉलेज या तिघांच्या सेंटरमध्ये डेटा सायन्स हा एरिया दाखवलेला आहे. म्हणजे तुम्हाला तिन्ही एरियाजमध्ये मिनिमम नॉलेज असणं आवश्यक आहेच, पण तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्ही एका एरियामध्ये सुद्धा परफेक्शन आणून तुमच्या करिअरचा पाथ डिसाईड करू शकता. आता एक्झॅक्टली कुठल्या स्किल्स लागतात असं जर कोणी विचारलं तर मी त्यांना सांगतो की एक्सेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि SQL which is a querying language, they are like bread and butter in data analytics.
त्या स्किल्स तुम्हाला यायलाच हव्यात. मायक्रोसॉफ्ट एक्सेल आपण जनरली यूज करतो छोट्या मोठ्या कामांसाठी, लिस्ट करण्यासाठी वगैरे, पण प्रोफेशन म्हणून त्यामध्ये तुम्हाला 1-2 स्टेप पुढे जाऊन तुम्हाला काही त्यातले फॉर्म्युले किंवा पिवट टेबल्स अशा बेसिक स्किल्स त्यातल्या शिकाव्या लागतील. आणि SQL इज नथिंग बट इंग्लिश मिक्स ऑफ इंग्लिश अँड लॉजिक. त्यामध्ये प्रोग्रामिंग अशी फार अवघड आहे असं अजिबात नाही, पण तुमचं लॉजिक चांगलं असेल तर तुम्ही इवन विदिन अ वीक तुम्ही SQL लँग्वेज शिकू शकता आणि मग पुढे त्यामध्ये ॲडव्हान्स लेवलला जाऊ शकता. त्यानंतर येतात तुमच्या पायथन, आर, स्काला सारख्या स्क्रिप्टिंग लँग्वेजेस. अँड देन देर इज जावा विच इज अ हार्डकोअर प्रोग्रामिंग लँग्वेज. डेटा ॲनालिटिक्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये सध्या पायथन ही सगळ्यात पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि आरसुद्धा बऱ्याच कंपनीजमध्ये किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये यूज होते. ह्या स्किल्स तुम्ही ऑनलाईनसुद्धा शिकू शकता. देर इज समथिंग कॉल्ड MOOCs, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. कोर्सेरा, EDX, युडेमी, युडासिटी, कॉग्निटिव्ह क्लास ह्या सगळ्या वेबसाईट्स आहेत जिथं तुम्ही ह्यापैकी बऱ्याच स्किल्स फॉर फ्री शिकू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर काय पेड सर्टिफिकेशन्स असतील, काही सर्टिफिकेशन्स जगातल्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजकडून दिलेले असतील. त्यानंतर तुम्हाला डिग्री कोर्सेसच हवे असतील तर भारतामध्ये सुद्धा IITs आणि IIMsनी आणि बाकी काही युनिव्हर्सिटीजनी सुद्धा डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सेस सुरू केलेले आहेत डेटा ॲनालिटिक्स या एरियामध्ये. डिपेंडिंग ऑन टेक्निकल त्यात ॲस्पेक्ट किती आहे त्यांची नावं बिझनेस ॲनालिटिक्स असू शकतील, डेटा ॲनालिटिक्स, डेटा सायन्स. डिपेंडिंग ऑन द नेम कंटेंट थोडंफार वेगळं असेल, पण ओव्हरऑल इट इज द डेटा ॲनालिटिक्स इंडस्ट्री. त्यानंतर तुम्हाला जस्ट नॉलेज गेन करायचं असेल तर तुम्ही KD नगेट्स किंवा ॲनालिटिक्स विद्या सारख्या वेबसाईट्स बघायला सुरू करू शकता. तिथं इन्फॉर्मेशन गेन करू शकता किंवा जस्ट medium.com वेगवेगळे ब्लॉग्ससुद्धा वाचू शकता. After you get some skills in these areas, you can participate in competitions like Kaggle, Data Hack, Machine Hack. इथे तुम्ही कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करून तुमच्या स्किल्स चेक करू शकता. बाकीच्यांच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्ही कुठे आहात. आणि सिलेबसमधल्या पुस्तकांच्या बाहेर नक्कीच तुम्ही या एरियामध्ये किंवा कुठल्या एरियामध्ये इन जनरल आय थिंक एक्स्ट्रा लाईक नॉन फिक्शन बुक्स वाचायला पाहिजेत असं मला नक्कीच वाटतं. वन ऑफ द बुक्स आय वुड रेकमेंड फॉर डेटा ॲनालिटिक्स एरिया इज सिग्नल अँड नॉईज बाय नेट सिल्वर, where he talks about why some of the predictions do not go right and some of them are right. आता एज्युकेशनल रिसोर्सेस शिवाय वेगवेगळे गव्हर्नमेंट्स या एरियामध्ये काय करतात हे पण तुम्हाला मला सांगायची इच्छा आहे. महाराष्ट्राबद्दलच सांगायचं झालं तर नीती आयोग आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांनी मागच्या वर्षी AI सोशल चॅलेंज म्हणून एक कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली होती जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर सोशल गुड या टॉपिकवर
40 स्टार्टअप्सनी त्यांचे प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस शोकेस केल्या होत्या. आणि अगेन नीती आयोग आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांनी मिळून वाधवानी AI रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईमध्ये स्थापन केली आहे, विच इज फर्स्ट ऑफ इट्स काइंड इन इंडिया फॉर डूइंग समथिंग फॉर सोशल इश्यूज युझिंग डेटा. आणि नेक्स्ट काही वर्षांमध्ये ते काय करतील हे पाहण्याची मला उत्सुकता नक्कीच आहे. इंडियाच्या लेवलवर सांगायचं झालं तर देर इज अ वेबसाईट कॉल्ड data.gov.in, जिथे तुम्हाला भरभरून वेगवेगळ्या एरियाजमधले डेटा सेट्स सापडतील. ॲग्रिकल्चरपासून एज्युकेशनपर्यंत आणि ट्रान्सपोर्टेशनपासून इकॉनॉमीपर्यंत तुम्हाला प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे डेटा ऑफिसर्सचे ईमेल ॲड्रेसेससुद्धा सापडतील, जिथे तुम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्ही त्यांच्याकडून विचारून घेऊ शकता. त्यानंतर US लेवलवर सांगायचं झालं तर व्हाईट हाऊसमध्ये बराक ओबामाच्या काळामध्ये चीफ डेटा सायंटिस्ट नावाची पोझिशन ओपन झाली होती. आणि फर्स्ट चीफ डेटा सायंटिस्ट वॉज मिस्टर DJ पाटील, ज्यांचं ओरिजिन इंडियामध्ये आहे, ज्यांचे पॅरेंट्स इंडियामधून US मध्ये आले. आणि आय थिंक DJ पाटील ग्रो अप हिअर इन द स्टेट्स. पण त्यांनी डेटा सायंटिस्ट ही टर्म बऱ्यापैकी पॉप्युलर केली असं म्हणतात. आणि ॲज अ चीफ डेटा सायंटिस्ट ॲट व्हाईट हाऊस ही वर्कड ऑन सम ऑफ द सोशल प्रॉब्लेम्स युझिंग publicly available data sets. So governments आणि कंपनीज ह्या डेटा ॲनालिटिक्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग हे जे एरियाज आहेत ते बऱ्यापैकी एक दुसऱ्याशी रिलेटेड आहेत, पण इंटरचेंजेबली दे आर युज्ड फॉर इच अदर. तर या एरियाजमध्ये सगळेच जण आपला पाय रोवू पाहत आहेत. आणि तुमच्यापैकी कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी नक्कीच ह्या रिसोर्सेसचा फायदा घ्यावा आणि गरज पडल्यास मला कॉन्टॅक्ट करावा. मी त्यांना मदत करायला नक्कीच इच्छुक असेल. आणि यामध्ये फक्त टेक्निकल पार्ट आहे असंच नाही. ज्यांना रायटिंगमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना स्टोरी टेलिंगमध्ये इंटरेस्ट आहे, ते लोकसुद्धा रिझल्ट्स पाहून किंवा डॅशबोर्ड्स पाहून जे वेगवेगळे इन्साइट्स सांगायचे असतात, दॅट इज ऑल्सो लाईक अ बिझनेस ॲनालिस्ट और डेटा ॲनालिटिक्स काइंड ऑफ जॉब, which not everybody does very well. So अशा एरियाजमध्ये सुद्धा तुम्ही स्वतःला इन्व्हॉल्व करू शकता. युवा मनवंतरच्या या माध्यमातून मी तुम्हाला इथून बोलू शकतोय, याचा मला नक्कीच आनंद आहे. आणि देशमुख सरांचा मी खरंच खूप आभारी आहे. त्यांनी आणि त्यांच्या टीमनी लास्ट 6 ते 7 महिन्यांमध्ये भरपूर उपयुक्त असे व्हिडिओज तयार केले. आणि मी सुद्धा वेळ मिळतो तसा पाहतच असतो त्यातले काही व्हिडिओज. आणि तुमचा प्रतिसाद पाहून सुद्धा खूप छान वाटतं. सो असाच प्रतिसाद देत राहा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. मी यूट्यूब व्हिडिओवरील कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच तुमच्याशी बोलण्यास उत्सुक आहे. ऑल राईट. आणि
ऑल द बेस्ट फॉर युअर future endeavors. I will talk to you guys soon. Thank you.